जे निकाल या ठिकाणी मतदान या ठिकाणी मोजणी सुरू आहे आणि श्वेताताई महाले यांचा जल्लोष करताना या ठिकाणी कार्यकर्ते बघत आहे आणि नेते सुद्धा या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। काय सांगणार आजच्या या संदर्भामध्ये? श्वेताताई महाले पाटील यांचा चिखली विधानसभामध्ये झालेला हा अतिशय ऐतिहासिक विजय आहे। याची प्रामुख्याने कारण सांगितली तर ज्या रीतीनं महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी ज्या रीतीनं एकजुटीनं अगदी सुसंगत रीतीनं प्रचार केला, त्याच्यामुळे यश मिळालेलं आहे। प्रामुख्यानं यशामध्ये या महायुतीच्या सर्वच घटकांनी, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, यांनी जो विकास या भागाचा केला, त्या विकासाच्या माध्यमातून ताईंनी प्रचंड निधी असा या मतदारसंघामध्ये खेचून आणला आणि फक्त विकासच या एका लाईनवरती त्यांनी हा प्रचार केला आणि त्याच्यामुळे हा विजय आम्हाला सुकर करता आला। अनेक अडचणी आल्यात, अनेक फेक नॅरेटिव्ह सुद्धा या ठिकाणी झालेत, परंतु विकास आणि त्यासोबतच लाडकी बहीण योजना असेल, सर्वसाधारण शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल, कामगारांची जी योजना होती पीटीची ती असेल, या सगळ्या गोष्टींचा विकासात्मक सकारात्मक असा परिणाम झाला आणि त्याचा प्रत्यंतर आज आपण या ठिकाणी श्वेताताई महाले यांच्या विजयाच्या रूपात पाहत आहोत। धन्यवाद। ठिकाणी आपण सर्व गावं या ठिकाणी पिंजून काढलेली आहेत। सर्व गावांमध्ये या ठिकाणी आपण पिंजून काढलेलं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राणा प्रताप की, छत्रपती शिवाजी महाराज की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, चौधरी साहेबांचा, जय श्रीराम, जय श्रीराम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य लोकशाहीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। काय सांगणार आज? आज या माध्यमातून अत्यंत आनंद होत आहे। या ठिकाणी आपले महायुतीचे उमेदवार या ठिकाणी विजयाची घोडदौड त्यांनी कायम ठेवलेली आहे। ज्या पद्धतीने आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं भय दाखवून ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या लोकांनी या ठिकाणी प्रचार केला, संविधान बदलल्या जाईल, संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे, त्यांचा हा फेक नरेटिव्ह परत करण्यामध्ये आम्ही सक्षम राहिलो, त्याचाही आम्हाला या ठिकाणी आनंद आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं संविधानाचं रक्षण करण्याचं काम या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलं, मोदी साहेबांच्या सरकारनं केलं। त्यांच्या घटक पक्षामध्ये असलेल्या आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संविधानाचं जनजागृती करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा गैरवापर करून ज्या पद्धतीनं काँग्रेसनं मतं मागितली होती, त्यांना ती भीक आमच्या समाजानं काही या ठिकाणी घातलेली नाही। म्हणून ताईचा विजय या ठिकाणी निश्चित झालेला आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा ताई अशाच पद्धतीनं विजयाचा विक्रम या ठिकाणी गाठतील असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे। या ठिकाणी काय सांगणार? आपण एका महिला प्रतिनिधी आहात। नक्कीच लाडक्या बहिणींची साथ आहे आणि लाडक्या आमदारांचा विकास आणि शेवटी विकासाला जनतेने साथ दिलेली आहे, विकासाच्या पाठीशी जनतेने साथ दिलेली आहे आणि महायुतीला विजयाचा इथे हकदार बनवलेला आहे आणि ताईंनी केलेली विकास कामे आहेत आणि सर्वसाधारण जनतेचा जो विकास झालेला आहे, पान रस्ते असतील, गाव जोडणी रस्ते असतील, अशा अनेक समस्या, शेतकरी होते, लाडके भाऊ होते, शिक्षण वर्गात जे महिला मुली शिकत आहेत, मुलं शिकत आहेत, यांचे हिताचे जे सरकार आहे, जे महायुती सरकार आहे, यांना जनतेने पाठिंबा दिलेला आहे, इथं सिद्ध झालेला आहे। लाडक्या बहिणींचा प्रतिसाद खूप आहे आणि लाडक्या बहिणी आनंदही आता खूप आहेत। हो, आपण काय सांगणार? आज या ठिकाणच्या ताईंचा विजय होत आहे। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे 80-90 लोकांवर ताईने मोफत उपचार केले, मुख्यमंत्री सहाय्यतेने ताईने उपचार केले, त्या माध्यमातून खूप मोठ्या लोकांना त्याचा गरिबांना फायदा आहे आणि त्या फायद्यामधून आणि ज्या लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, त्यांना शेतमजूर असतील, बांधकाम कामगार असतील, ह्या लोकांनी ताईला भरभरून असं प्रेम या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामधूनच ताईचा विजय हा खूप मोठ्या फटकाने या ठिकाणी झालेला आहे आणि ताईचा येणाऱ्या काळामध्ये ताई यापेक्षा जास्त निधी चिखली मतदारसंघामध्ये खेचून आणतील आणि चिखली मतदारसंघाला बारामतीपेक्षा चांगलं बनवतील असा आम्हाला विश्वास आहे।
परिस्थितीवर काय भाष्य करणार? जे चिखली विधानसभा मतदारसंघाचे सर्वांचं लक्ष लागून होतं की बा या मतदारसंघात खूप टप आहे परंतु ताईंनी या टप्प्याला मात देऊन चिखली मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त श्वेताताई महाले यांचाच विजय आहे आणि हा सर्व तुम्ही उत्सव बघू शकता। आणि विशेष म्हणजे ताईंनी जे केलेले कामं होते त्याचा सर्वांना अभिमान होता। ताईंना ते फळ भेटलंच होतं। अशा विरोधकांनी किती जरी पैसे वाटले तरी या विरोधकाला ताई मात करणारच होत्या आणि हे सर्व आमच्या विधानसभेचं भाग्य आहे की परत आम्हाला श्वेताताई सारखे आमदार लाभल्या। मित्रांनो, हा एका ग्राउंडचा रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय। सगळ्यांचे आभार मानते आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने या संपूर्ण चिखली विधानसभेचा कसा पद्धतीने विकास करता येईल याच्यावरती आम्ही काम करू। भारतीय जनता पार्टीचा आज या आनंदोत्सवामध्ये सर्वजण आज हा उत्सव फटाके फोडून आनंदाने उत्सव साजरा करीत आहेत आणि एक चांगले आमचे भाजपचे प्रतिनिधी माननीय लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले या निवडून आल्या आणि खूप चांगल्या मताने निवडून आलेले आहेत आणि सर्वांना आशा होती। त्यामुळे सर्वांना आनंद एवढा झालेला आहे की आनंदोत्सव साजरा सर्व करीत आहेत। फटाके फोडून गुलाल उधळून सर्व आनंद व्यक्त करीत आहेत। आपल्या सोबत शहर अध्यक्ष आहेत पंडितदादा देशमुख। आज काय सांगणार? आज या ठिकाणी विजयाची नांदी या ठिकाणी बघायला मिळते। चिखली मतदारसंघातून आमदार श्वेताताई महाले पाटील यांचा या ठिकाणी भव्य विजय झाला आणि त्याच्यामध्ये ताईने केलेली 5 वर्षातील विकास कामं असतील, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांसाठी जे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पांधन रस्त्याचा प्रश्न असेल, इतर सर्व ग्रामीण विभागामध्ये तसंच शहरामध्ये सुद्धा प्रचंड विकासाची कामं ताईंनी केली आणि त्या विकासाच्या भरोशावर जनतेने ताईला भरभरून मतदान केलं आणि त्या ठिकाणी हा विजय झाला। आपण या सभा या ठिकाणी आज आपण काय सांगणार? आज हा आमदार सौ श्वेताताई महाले यांचा विजय हा सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे जनतेची मेहनत आहे आणि ताईंनी जो मतदारसंघामध्ये विकास केला होता तो विकास डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील जनतेने ताईच्या पदरात भरभरून असा आशीर्वाद त्या ठिकाणी टाकलेला आहे। सर्व समाजातील घटकांनी ताईंना भरभरून आशीर्वाद दिला व हा सर्व जनतेचा आशीर्वाद समजून या ठिकाणी ताईंना पुढील वाटचालीस या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा। आपण काय सांगणार? मी हे सांगणार की भारतीय जनता पार्टीवर दुसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये मला वाटतं हा दुसऱ्यांदा या श्वेताताईवर विश्वास ठेवला आहे आणि हे श्वेताताईच्या स्वतःच्या कर्तृत्वाचं, कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचं फळ आहे आणि मला वाटतं हा विजय निश्चित नोंद घेण्यासारखा राहील कारण ह्या चिखली मतदारसंघाची जी पृष्ठभूमी आहे ती अशी संघर्षाची राहिलेली आहे आणि त्यामुळे हा विजय फार आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला याच्यामुळे बळ मिळेल। येणारे जिल्हा परिषदेचे इलेक्शन, नगर परिषदेचे इलेक्शन या सगळ्या गोष्टीवरचा परिणाम होणार आहे आणि ताईंनाही आमच्या भरभरून शुभेच्छा। ताईंना चांगलं मोठं पद मिळावं या महाराष्ट्र राज्यामध्ये अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब, आज या ठिकाणी विजया संदर्भात 2 शब्द काय सांगणार? आज हा विजय ताईचा म्हणजेच या विधानसभा मतदारसंघात ताईंनी केलेल्या विकास कामाचा विजय आहे आणि ताईंच्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, यांनी जे अथक परिश्रम घेऊन ताईंच्या पाठीशी उभे राहिले यांचा हा विजय आहे आणि ताईंनी ज्या सरकारी योजना होत्या, ज्या शासनाच्या योजना होत्या ह्या प्रभावीपणे त्या ठिकाणी राबवून त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देण्याचं काम केलं, म्हणूनच हा विजय ताईचा निश्चित झालेला आहे। कार्यकर्ते शंतनू बोंद्रे, जाणून घेऊया आजच्या विजयावर त्यांची प्रतिक्रिया CCN न्यूज साठी। आज या ठिकाणी मतमोजणी
पार पडली आणि महायुतीच्या आमच्या उमेदवार सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील जवळपास 4000 मतांच्या पुढे या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सर्वच उमेदवार मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय झालेले आहेत। सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील यांचे आणि सर्वच जिल्ह्यातील विजयी उमेदवारांचे या ठिकाणी मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। उमेदवार सौ श्वेताताई महाले पाटील ह्या जवळपास 4100च्या वरती मतांनी आज विजयी झालेले आहे आणि हे खरोखरच महाराष्ट्रात जे आता एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात झालेल्या सरकारमध्ये विकास कामे घडली त्याची खरोखर मायबाप जनतेने दिलेली ही पोचपावती आहे। मायबाप जनतेने लाडक्या बहिणींनी आपले आशीर्वाद रूपी मत ताईच्या मतदान पेटीमध्ये टाकून ताईला विजयी केले, त्याबद्दल मी जनतेचे आणि मायबाप जनतेचे खूप खूप आभार मानतो आणि ताईकडून पुढील विकास कामाच्या शुभेच्छा देतोय।